कलाकृती साकारून सर्वसामान्य नागरिकांना दाखवण्याचं काम मागील अनेक वर्षांपासून काळा घोडा आर्ट फेस्टिवलमध्ये केलं जातं। यंदा देखील अशीच विविध कलाकृती तयार करण्यात आली आहे। या आर्ट फेस्टिवलमध्ये मोठ्या संख्येनं सर्वसामान्य मुंबईकर आणि तरुण मंडळी दाखल झाली असून त्या कलाकृतीचा आनंद लुटताना पाहायला मिळत आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रिद्देश हातिम यांनी। मुंबईमध्ये काला घोडा आर्ट फेस्टिवलला सुरुवात झालेली आहे आणि आजचा दिवस आहे तो शेवटचा दिवस आहे। दरम्यान आता सध्या काला घोडा फेस्टिवलमध्ये आहे। जर आपण आपल्या मागे पाहिलं तर मोठ्या संख्येने जे तरुण मंडळी आहे या काला घोडा फेस्टिवलमध्ये जे त्यांची उपस्थिती दर्शवून जी विविध कलाकृती साकारण्यात आली आहे त्यांच्याकडून जी पाहणी आहे ती केलं जात आहे। महत्त्वाचं म्हणजे आपण पाहिलं तर दरवर्षी त्यांची पर्टिक्युलर एक थीम असते आणि यंदाची थीम ही वेस्ट आउट ऑफ बेस्ट अशी आहे। आणि आपण जर पाहिलं विविध जी वेस्ट गोष्ट असेल मग ते कपडा असेल या इतर काही गोष्टी असेल जे नॉर्मली आपण ती फेकून देतो त्यामधून त्या लोकांनी जे आर्टची निर्माण आहे ते करण्यात आलं आहे। विविध वयोगटातील जे नागरिक आहेत ते इकडे येतात आणि जो आर्टची उभारणी करण्यात येते ते सर्व आर्टची त्यांच्याकडून जी पाहणी आहे ती करण्यात येते। महत्त्वाचं म्हणजे पाहिलं दरवर्षी अशीच जो काला घोडा आर्ट फेस्टिवल आहे जो इकडे साजरा केला जातो आणि तरुण मंडळी दरवर्षी इकडे येते आणि जो आर्ट आहे त्याचा आर्टचा जो आनंद आहे त्यांच्याकडून जो लुटला जातो। महत्त्वाचं म्हणजे आर्ट शेवटचा दिवस आहे। मात्र दुसरीकडे आपण जर पाहिलं तर हा जो आर्ट आहे तो संध्याकाळी पाहण्यामध्ये जास्त मजा येते आणि ह्याच्यापेक्षा जास्त गर्दी आपल्या संध्याकाळी मध्ये आपल्याला जे सर्व सामान्य जे मुंबईकर जे तरुण मंडळी आहे त्या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतील। व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन सह मी रिद्देश हातिम, पुढारी न्यूज, मुंबई।